कोयना धरणातून 2100 क्युसेक विसर्ग होतोय। नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होतोय। धरणाच्या पाणी पातळीमध्ये सतत वाढ होते। सध्या धरणामध्ये 67.20 टीएमसी इतका साठा असून 25,776 क्युसेक वेगाने पाण्याची आवक होते। धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पायथा विद्युतगृहाचे दुसरे युनिट कार्यान्वित करण्यात आले असून यामुळे कोयना नदी पात्रामध्ये 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। याशिवाय आधीपासून सुरू असलेल्या युनिटमुळे एकूण 2100 क्युसेक विसर्ग नदीमध्ये सुरू आहे। या विसर्गामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्यासोबत जोडलेले आहेत। इम्तियाज, कोयना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। मुसळधार पाऊस सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नक्कीच नीलम, सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 9 मे पासून ते आतापर्यंत कुठेही पाऊस थांबायला तयार नाहीये। मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद सातारा जिल्ह्यात विक्रमी झालेली आहे। एकंदरीतच महाबळेश्वर, जावळी, त्याचबरोबर साताऱ्यातील पश्चिम भाग, वाई विभाग, पश्चिम विभाग या परिसरामध्ये पडणारा पाऊस हा विक्रमी आहे। विशेष करून महाबळेश्वर तालुक्यातील आंबेनळी घाट ह्या सध्या पूर्ण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस होत असल्यामुळे आंबेनळी घाटातल्या अत्यंत धोकादायक असणाऱ्या घाटामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी धबधबे ओसंडून वाहत आहेत। विशेष करून प्रतापगड, पार, त्याचबरोबर त्या परिसरातील असणाऱ्या कोयना, कांदाटी आणि सोळशी विभागामधील नदी देखील दुथडी भरून वाहत आहेत। ह्या तिन्ही नदींचा जो संगम आहे तो एकंदरीत या कोयना नदीचा संगम जो आहे कोयना बॅकवॉटर म्हणून, त्याचबरोबर कोयना धरणामध्ये हा जात असतो। त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोयना नदीच्या परिसरातील देखील नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नुकताच 2000 क्युसेक्सचा पाणी देखील या ठिकाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे। सातारा जिल्ह्यातील विशेष करून उरमडी, त्याचबरोबर धोम धरण, कणेर धरण या सगळ्या धरणाची पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेली आहे। एकंदरीतच 9 मे पासून सुरू झालेला पाऊस कुठे थांबायला तयार नाही। त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातल्या 9 तालुक्यामध्ये 80% पेरण्या रखडलेल्या असल्याचं चित्र आता समोर येत आहे। संपूर्ण सातारा जिल्ह्यातल्या काही विरोधकांकडून त्याचबरोबर इतर संघटनांकडून देखील ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे। मी आता सध्या महाबळेश्वर परिसरातील असणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या शेतातच आहे। आता आपण पाहतोय ही स्ट्रॉबेरीची जी मदर प्लांट्स या ठिकाणी आहे, हे मदर प्लांट्स पूर्णतः या ठिकाणी वर आलेले आहेत। रोपांची उगवण देखील चांगल्या पद्धतीने झालेली आहे। त्यामुळे आता या रोपांच्या लागणीला सध्याचा सुरू असणारा हा जो पाऊस आहे, हा पाऊस फायदेशीर असला तरी मात्र इतर ज्या पिकं आहेत, बागायती पिकं आहेत, टोमॅटो वगैरे या पिकांना देखील हा पाऊस अत्यंत धोकादायक आहे। इतर बागायती पिके देखील पूर्णतः या पावसामुळे नष्ट झाले असल्याचं पाहायला मिळत आहे। जी नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।